खेळ मांडला, खेळ मांडला. आज कार्यकर्त्यांची मीटिंग आहे, यायला उशीर होईल. हे कुठं ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर. ठेव ठेव, टेबलवर ठेव. ए मुली, थांब. तुला मगाशी मी जे सांगितलं ते लक्षात आहे ना? वय जा. काय ग, काय लक्षात ठेवायला सांगत होतीस तिला? तुम्हाला काय करायचंय? ज्याला सांगितलं त्याला बरोबर कळलंय. चला नाश्ता करूया. चला. गाभाऱ्यात कुठनं आली ती पोर? म्हणजे काही कळलं का? काय माहिती? कशी दिसतात ती पोरं ताई? अरे ते रस्त्यावरची पोरं कशी दिसणार ती? आता ती पोरगी म्हणजे पोरगी म्हणजे त्यात एक पोरगी बी आहे. जाऊ देत ना धनू. उगाच त्यांच्याबद्दल बोलून मला माझं तोंड नाही खराब करायचे. इथे दादासाहेबांच्या समाजसेवेची फळं, तोंड मात्र इथे आमचं कडू होते. नाही 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 ताई, म्हणजे मला असं विचारायचं होतं का ती पोरगी केवढी आहे, किती वर्षाची आहे, म्हणजे दिसती कशी? काय रे धनू, तू काय एवढं विचारतोयस? नाही म्हणजे तुला याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट का? माझा कसला आला इंटरेस्ट? मी हे सोपाण्याची एक भाची हरवली. कवा पासनं हरवली आहे अजून गावन. म्हटले तीच आहे का बघावं. हे बघ, ते जर का तुमच्या ओळखीचे असतील ना तर तुम्ही लगेच घेऊन जा. ते माझ्या मागची पिढा तरी निघून जाईल. आता सोडणार नाही मी हिला. बरी सापडली. आता कशी वाट लावते ना ते बघच. चल. बघते मी काय झालं ते. त्रास आहे.
पाडलास. आधीच माझ्या भावाला नाश्त्याला उशीर झालाय, जो होता तोही तू पाडलास. अगं अक्कल आहे का तुला? मी आणते परत करून. काय नाही आणते परत, काय कळतं का तुला? अगं चालव की तुझे हात बरोबर मोडले का तुझे हात? शी, कुठून पकडून आणला नाही ह्यांना कळतच नाही मला तर. जा पटकन नाश्ता घेऊन ये. अगं बघत करायला जा 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 पटापट. बेत नुसती नुसती पीडा आमच्या डोक्यावरती. काय गं ताई, एवढी कुणावर भडकलेस? तीच ती दादांची समाजसेवा. पण हाय कोणी? ती महाराणी आता येईल ना तेव्हा भेटतील ना. बरं धनू, तुम्ही दोघांनी रूम मध्ये बसा, मी तुमच्याकरता नाश्ता पाठवते. पाठव. आलेच मी, तुम्ही बसा रूम मध्ये. का माझ्याच नशिबात अशा गोष्टी घडत राहतात? का दया येत नाही देवाला माझी? देवा मला सांग ना, मी काय करू? काय करू म्हणजे माझं नशीब तू तारशील? मी कोणाचं वाकडं केलं आहे की लोक माझ्याशी असं वागतात? माझे आई आबा तू काढून घेतलेस. माझ्यावर माया करणारी समधी माणसं एक एक करून माझ्यापासून हिरावून घेतलीस तू. तरी बी मी काय बी नाही बोलले, गप्प राहिले. पण आता नशिबानं एक आसरा भेटलाय, तो बी काढून घेणार आहेस का तू? का देवा, कोणच्या लेखणीने नशीब लिवलंयस तू माझं? आता माझ्याशी असं नको वागूस, कारण आता मी एकली नाही आहे. साहिलची जबाबदारी बी आहे माझ्यावर. त्याची काय चूक आहे यात? बिचारा पोरगा पोरका झाला, आता मला त्यो आहे आणि त्याला मी. आम्हाला जगू दे, जगू दे आम्हाला देवा. लेखा, लेखा बाळा, काय झालं? तू रडतेस का? नाही काका, काय नाही. बाळा, तू तोंडाने लाख खोटं बोलशील, पण तुझे डोळे, त्यांचं काय करशील? मला सांग, काय झालंय? तुला कोणी काय बोललं का? म्हणजे मी बरोबर बोलतोय, होय ना? मला आता समीरा वहिनी ओरडल्या, माझ्या हातनं खाणं सांडलं ना म्हणून. आणि मगाशी मृदुला ताई बी मला बोलल्या की या घरात नाही राहायचं, 2 दिवसाचीच मुदत दिली आहे. बरं मग काय, मला तर काय बी कळत नाहीये. मला एक सांग, तुला हे घरात कुणी आणलं? दादासाहेबने माई. आणि हे घर कुणाचं आहे? दादासाहेबांचं नाही माईंचं. मग या घरात तू राहणार की इथून जाणार, हे कोण ठरवणार? दादासाहेब. लेखा, इथं काय होणार, काय नाही, इथं कोण राहणार, कोण जाणार, हे सगळं दादा आणि माई ठरवतात. इथे तेच होईल जे दादा आणि माई सांगतील. मग बाकीच्यांना ते पटो अगर न पटो. पण मला तसं नको आहे. मला समजे खुश हवे आहेत. मी कोणाला बी नाराज नाही बघू शकत. असं नाही होऊ शकत बाळा. सगळ्यांना खुश ठेवणं फक्त एकालाच जमू शकतं. कोणाला? देवाला. आणि आपण देव नाही आहोत, म्हणून तू हा हट्ट सोडून दे. मी हट्ट सोडेन, पण प्रयत्न नाही. एक दिवस असा येईल की या घरातली समधी माणसं माझ्यावर प्रेम करतील आणि त्या दिवसाची मी वाट बघत राहीन. चला
म्हणजे आता तू इथून जायचा विचार सोडलायस तर चल मी नाश्ता घेऊन जातो. हं? तू तोंड धु आणि दादासाहेबांना चहा घेऊन जा. हं? आजोबा हे घ्या. अगं तू कशाला आणलास? तुमची चहाची वेळ झाली ना म्हणूनच आणला. लेखा अशी का ग दिसतेस तू? रडली तर नाहीस ना? नाही तसं नाही. आज साहिल शाळेत गेलाय ना मग तिथे व्यवस्थित तो उत्तर देईल ना, घाबरणार नाही ना, ही चिंता लागून राहिली आहे मला. तू अजिबात चिंता करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. साहिलला ऍडमिशन मिळेल. आजोबा एक विचारू? हम्म. तुम्ही आमच्यासाठी इतकं का करताय? कारण तुम्ही इथून जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण आजोबा इथे अशी सगळ्यांची इच्छा नाहीये. लेखा इतरांचा प्रश्न येतोच कुठे. आम्हा दोघांची इच्छा आहे ना, मग झालं तर. हे बघ, तू कुणाबद्दल बोलतेस ना याची मला कल्पना आहे, पण तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. अगं त्यांच्या इच्छा काय क्षणोक्षणी बदलतात. आजोबा तुम्ही आमच्यासारख्या अनाथ मुलांसाठी देवच आहात. हा बोल वरून. हा दादा, साहिलची ऍडमिशन झाली. हा अहो तिथे त्या प्रिन्सिपल समोर इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं इतकी व्यवस्थित दिली आणि तीही इंग्लिश मधनं. आम्ही तर चाटच पडलो ते पाहून. अरे वा. पण एक गोष्ट मात्र नक्की, साहिल खरंच खूप हुशार मुलगा आहे. बरं तुम्ही घरी येत आहे ना? लेखा वाट बघतीये. हो म्हणजे ऍक्च्युली आम्ही घरीच येतोय, पण आधी जरा त्याच्या शाळेच्या काही काही गोष्टींचं शॉपिंग करतो आणि मग येतो घरी. ओके लवकर या. ओके ठेवतो. बाय. वरूनचा फोन होता. आनंदाची बातमी आहे. साहिलला ऍडमिशन मिळाली. लेखा झालं ना तुझ्या मनासारखं? हो साहिलला ऍडमिशन मिळाली. जा श्यामला म्हणाव पेढे आणा. नाही आजोबा तुमचे लई उपकार आहेत. साहिल एकदम छुपा रुस्तम निघालास रे तू. अरे घरी शांत बसून असतो आणि तिथे किती मस्त इंग्लिश बोललास. अरे अक्षरशः तुझं ते इंग्लिश बोलणं बघून मी तर चाटच पडलो होतो बाबा. खूप छान इंग्लिश बोललास आज. सो आता यापुढे आय विल कॉल यू चॅम्प. ओके ओके सो चॅम्प, आता आधी तुझ्या शाळेचं शॉपिंग करूया आणि मग घरी जाऊया. चल. एक्सक्यूज मी, तुम्ही दादासाहेबांच्या नातसून ना?
माझं नाव लक्ष्मी. दादासाहेबांनी जे आंदोलन सुरू केले ना धरणाचं, त्या आंदोलनात मी सुद्धा काम करते. ही माझी मुलगी गौरी, या शाळेत शिकते. बरं झालं, ओळख झाली. तुम्ही इथे? जरा साहिलची ऍडमिशन होती म्हणून आलो होतो. हा तुमचा मुलगा? हो, आमचाच मुलगा. गौरी, उद्यापासून साहिल सुद्धा तुमच्या शाळेत येणार आहे. त्याची काळजी घेशील ना? हो घेईन. उद्या भेटूच मग. हो, निघू. चल रे. झाली तयारी? हो ताई, त्या साहिलला शाळेत ऍडमिशन मिळायला नाही पाहिजे. मला तर आता शाळेत जायचं सुद्धा टेन्शन आलंय. मला तर शाळेत जावंच नाही वाटत. तो साहिल आपल्या शाळेत आला ना तर आपलं नाक कापलं जाईल. हो ना, आणि आपले सगळे फ्रेंड्स पण हसतील आपल्यावर. मला तर त्याच्यासमोर जायला सुद्धा लाज वाटते. पहिले घर आणि आता शाळा. हा साहिल आणि लेखा तर हात धुवून मागे लागलेत आपल्या. बघ ना, या दोघांना बाहेर काढता काढता आपल्या दोघांनाच घराबाहेर जावं लागेल. आणि शाळेतून सुद्धा. आपली लकच खराब आहे. आपली कोणती युक्ती त्यांच्यावर लागू होत नाहीये. उलट दिवसेंदिवस तेच वरचढ होत चाललेत. तू बरोबर बोलतेस. सानिका, ओम, हे घ्या पेढे. पेढे? कशासाठी? आत्ताच वरुण दादांचा फोन आला होता. साहिलला आपल्या शाळेत ऍडमिशन मिळाली. काय? त्या भिकाड्याला आपल्या शाळेत ऍडमिशन मिळाली आहे? आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला पेढे आणून दिले? आम्ही काय भिकारडे आहोत त्यांच्यासारखे? सानिका, ओम, काय चाललंय हे? कसला उद्धटपणा आहे हा? यांनी उद्धटपणा केला का आम्ही केला? यांना माहिती होतं की साईला शाळेत ऍडमिशन मिळाल्यानंतर आम्हाला खूप राग येईल, म्हणून मुद्दाम ह्यांनी आम्हाला खिजवायला पेढे आणले. आणि तू ह्यांना ओढायचं सोडून ह्यांची बाजू काय घेतेस? ओम, सानिका, तुमचा मस्तवालपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. मोठ्यांशी कसं बोलावं हे तुम्हाला कळत नाहीये? एक लक्षात ठेवा, तुमचा हा उद्धटपणा या घरात खपून घेतला जाणार नाही, कळलं? बोल, तू आम्हालाच बोल. आता आम्हाला असं वाटू लागलं की आम्हीच रस्त्यावर पडलोय की काय. काय? कोण? कुठला साहिल? आणि आमच्यापेक्षा तो तुला जास्त जवळचा वाटायला लागलाय. आम्ही तुझी सख्खी नातवंड आहोत का तो साहिल? मला एक कळत नाही, तुम्ही त्या साहिलचा एवढा राग का करता? उलट तुम्ही असा विचार का करत नाही की लेखा आणि साहिलमुळे दोन चांगले मित्र तुम्हाला मिळाले? मित्र? शी, इतकी घाणेरडी मुलं आमचे मित्र कसे होऊ शकतील? ओम, आमचे मित्र कुठे? ती पोरं कुठे? त्यांचं आणि आमचं स्टेटस मॅच तरी होत आहे का? स्टेटस? हे स्टेटस आम्ही तुम्हाला दिलंय, कळलं? हो ना. मग एकदा स्टेटस दिल्यानंतर स्टेटसच्या खाली का उतरायला सांगतेस तू आम्हाला? सानिका, साहेब, नाश्ता आणलाय.
तो पण श्यामराव तुम्ही काय आमच्याशी मैत्री करण्याच्या मूड मध्ये दिसन हो. का हो? नाही तुम्ही काय बोलत नाही आमच्याशी काय नाही हा. दादासाहेबांचा बांगला हा लय मोठा माणसं बी लय असतील नाही. हो ना, हा कोण कोण राहतं इथं तुम्हाला तर माहितीच आहे. नाही आम्हाला कसं आहे आम्हाला घरातली माणसं माहिती आहेत बाहेरची कोण कोण आहेत ती माहिती नाही ना. हा नाही श्यामराव कसं झालं माहिती का त्या दिवशी आम्ही आलो तेव्हा खाली गेस्ट हाऊस आहे ना तिथं लहान लेकरांचा आवाज येत होता. लहान पोरं खेळण्याचा ओरडण्याचा आवाज येत होता. तर ती पोरं कोण आहेत हा. तू कधी आलीस? आत्ताच तुम्हाला एक लई आनंदाची बातमी सांगायची आहे. सांग लगेच सांग. सांगते ना. साहिल आहे ना हं? त्याला शाळेत घेतलंय. आता उद्यापासून तो शाळेत जाणार आणि खूप खूप शिकणार. वा वा खूप आनंदाची बातमी दिलीस तू. चला म्हणजे तुझी आता काळजी मिटली ना. भय पण इथं समधी दादांचीच कृपा आहे. नाहीतर आमच्यासारख्या अनाथ मुलांसाठी कोण करतं इतकं. पण आज मी लय खुश आहे. मीही तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. कोणची? अगं पुढच्या आठवड्यात आपल्या ह्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचं आहे. अरे वा म्हणजे तर लई मज्जा येईल. हो त्यासाठी आपल्याला खूप चित्र काढावी लागणार आहेत. बरीच कामं आहेत. मुख्य म्हणजे दादा येणार आहेत प्रदर्शनाचं उद्घाटन करायला. म्हणजे केवढी मोठी जबाबदारी आपल्यावर. दादा येणार? त्यांना आवडतात तुमची चित्र? काय माहिती माझी चित्र आवडतात किंवा नाही याबद्दल आमचं कधी बोलणं नाही झालं. पण माझी चित्रकला मात्र त्यांना नाही आवडत. म्हणजे? जाऊ दे तुला नाही कळणार. पण बघा तुम्ही दादांना तुमची चित्र नक्की आवडत असणार. खरं तर आवडायला हवीत. इतकी वर्ष मी चित्र काढतोय आणि मी चित्रकला का जोपासली आहे हेही सांगण्याचा त्यांना प्रयत्न करतोय. पण काय माहित आता संधी मिळाली आहे ते येत आहेत. कदाचित त्यांना चित्र आवडतील सुद्धा. तू गप्पा काय मारतेस? हे ब्रश साफ कर. कर. काय श्यामराव हा अहो एवढा जुना दोस्ताना तुम्ही सांग बोल ना. हे डांगरी आहे ए सकाळ बांबलीच्या. अरे काय चाललंय हा. तुझ्या बापाच्या वयाचा माणूस आणि कसं बोलतोयस. इंगण मिट्टी आहे. तुला काही विचारायचं असलं तर सवन विचार पेरमान विचार. सांगतात की श्याम काका याचं मनाव घेऊ नका. येडायती त्याला विचारायचं काय होतं का या घरात कुणी बाहेरचं माणूस आलंय का. नाही बाहेरचं कोणीच नाही. सगळे घरचेच आहेत. नव ते दादासाहेबांनी काहीतरी 2 पोरं आणल्यात नव घरात. एक पोरगा आणि एक पोरगी. ती कोण आहेत कुठली आहेत आणि ती आहेत कुठं. मला खूप कामं आहेत. मी जरा जातो आता. तरीचे
तू विचारत होतास तेच बरं होतं. मग सोपानराव, हा? काहीतरी पाणी मुरतंय गड्या. मला असा संशय येतोय का ती हितच आहे. सरकार, त्या दिवशी आपण आलो ना तेव्हा गेस्ट हाऊस मध्ये लहान लेकराच्या ओरडण्याचा धिंगाणा करण्याचा आवाज आला. मी बघायला गेलो एवढ्यात नारायण आला. काढता पाय घ्यायला लागला मला तिथून. दादासाहेबांनी 2 पोरं घरात आणली, एक पोरगा आणि एक पोरगी. आता आपल्याला खातर जमा करायला पाहिजे. आठवतंय ना भागवतांच्या घरात बी आपल्याला संशय आला होय, आणि तोच खरा ठरला. चंद्रीच होती ती. तर सरकार, इथून चंद्री आपल्या हातातून निष्ठली. इथं जर पुन्हा तसंच जर झालं ना तर नाही निसटणार. आपण तिला निष्ठू द्यायची नाही. त्याला शोधून काढूया. चल. सरकार, काय त्या खोलीत बघ जा. नाही. आता गेस्ट हाऊस. चल. ही खोली कोणाची आहे? नाही माहित. आधी तिकडे बघू. चल. सरकार, आता काय? काय दादासाहेब, कवा आला तुम्ही बाहेर? कोणाला शोधत होतात की काय? नाही नाही, छा आम्ही कुणाला शोधणार. ते काय झालं, एवढी वर्ष आम्ही आपल्या घरात येतोय पण घर कधी निवांतपणे बघायलाच गावलं नाही. मग आज जरा म्हटलं सोपानाला चल दादासाहेबांचा बंगला जरा फिरून बघू सगळा. कर सोपाने. चला, आम्ही तुम्हाला आमचं घर दाखवतो. नाही नाही, कशाला? तुम्हाला कशाला त्रास? हो, त्यात कसला आलाय त्रास? चला. का थांबलात का? घर बघायचं आहे ना? हो बघायचं आहे, पर एवढी घाई नाही. लगेच कशाला? का आम्ही घर दाखवलेलं आवडणार नाही तुम्हाला? नाही नाही दादासाहेब, तसं नाही. म्हणजे काय आहे, अचानक एक अर्जंट काम आठवलं मला. ते आधी करून घेतो आणि मग निवांत बघूया घर. काय ठीक आहे, तुमचं काम झालं की सांगा आम्हाला. आम्ही जातीनं तुम्हाला आमचं घर दाखवू. म्हणजे असं चोरासारखं तुम्हाला घरात फिरावं लागणार नाही. काय? बघितलं का सोपाने, कसा गमतीशीर स्वभाव आहे दादासाहेबांचा. पण काय म्हणा दादासाहेब, घर फार आवडलं बरं का आपल्याला. अरे काय माल बांधलाय तुम्ही.
अक्षरशः म्हणजे असा टोलेजंग माल बघितला नव्हता आम्ही. स्वर्गात आल्यासारखं वाटलं आम्हाला. काय रे सोपाने? मला तर म्हणजे काय दादासाहेब येतो, जरा ते अर्जंट काम आहे ते करून येतो. ये कुठं म्हटलंस ते ठेवले? ये ये ये. लेखा एक काम कर, माझ्या पिवळा रंग मला दिसत नाही, ती एक डबी आहे बघ जिथे मी सगळे रंग ठेवतो बघ, ती घेऊन ये पटकन जा. हे काय तू गेली नाहीस? माफ करा, पण जर तुम्हीच गेलात तर लय बरं होईल. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? का जात नाहीयेस तू? ते मगाशी माझ्या हातनं खाणं सांडलं ना, तेव्हा समीरा वहिनी लय वरडल्या मला. आणि आता जर परत ना त्यांच्या समोर गेले तर त्या मला परत वरडतील. तुला तिचा स्वभाव माहिती आहे की नाही? एवढ्यावरनं ती चिडचिड करते. हे बघ, तिच्या ह्या चिडचिडीकडे तू लक्ष देत बसलीस तर घरात राहणं तुला मुश्किल होईल. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण समीरा वहिनींनी मला बघितलं की त्यांना लय राग येतो, म्हणून मी ठरवलंय मी त्यांच्या समोरच नाही जाणार. रेडी आहेस का तू? आपण सगळे एकाच घरात राहतो की नाही? कधीतरी तिच्या समोर तुला यावंच लागेल. मग काय करशील? लेखा, तू समजूतदार आहेस, थोडा विचार कर. हे असं परिस्थितीपासून पळून नाही चालत, उलट आपल्यालाच जास्त त्रास होतो. समीरा तुझा राग का करते तुला चांगलंच ठाऊक आहे. आपण तिच्याकडे लक्ष न देता काम करत राहायचं. काय पटते का मी काय म्हणतोय ते? भाई, तुमचं म्हणणं पटलं मला. यापुढे मी अशीच वागेन. आलेच मी. सोपान्या बघ. नाही तर काय चाललंय? हा, बाहेरच्या घरात नाहीत, इथं नाहीत. तुला याच खोलीतनं आवाज आलता ना हो पोरांचा? होय सरकार, अहो याच खोलीतून त्या पोरायचा ओरडण्याचा धिंगाणा करण्याचा आवाज आला होता मला. अरे मग अख्खं घर धुंडाळलं आपण. तिथं नाहीत, इथं नाहीत, आहेत कुठं? काय समजा असं झालंय बघा. बरं मला सांग, तू राहतोस त्या खोलीच्या आजूबाजूला कुठं दिसली का? नाही दिसलं. अरे मग दादासाहेबांनी आणलेली पोरं कोण आहेत कसं कळायचं? पर सरकार, ती 2 पोरं लेखा आणि साहिल निघाली नाहीत तर? तर मग अवघड आहे. परत सगळा पहिल्यापासून श्री गणेशा करायला लागला. त्या माईला त्या पोरीच्या, आणि ती माया आणि प्रशांत ती बी कुच कमी निघाली. मी काय म्हणतो सोपाने, ज्या अर्थी ही पोरं माया आणि प्रशांतला बी गावली नाहीत, त्या अर्थी ती नाशकात कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी लपल्यात. आणि नाशकात लपायला सुरक्षित ठिकाण दादासाहेबांच्या घरापेक्षा दुसरं कोणचं असणार? त्यामुळं दादासाहेबांनी आणलेली 2 पोरं कोण आहेत हे कळल्या बिगार मला चैन पडणार नाही. माझं तर डोसकंच काम करणं असं झालंय. सरकार,
चला आपण इथून निघू. कोणी बघितलं तर आणखी गापला होईल. चल. धनंजय आणि सोपान असे संशयास्पद रीतीने घरात का फिरत होते? ते काहीतरी शोधत होते हे नक्की, पण मग असं चोरून का? आणि आम्हाला पाहिल्यावर दोघेही चपापले का? निश्चित काहीतरी गोंधळ आहे, नक्की काहीतरी गडबड आहे. अहो अहो या घरातल्या मोठ्या माणसांच्या बोलण्याचा परिणाम आता लहान मुलांवर व्हायला लागले. का? काय झालं? आज साहिलला ऍडमिशन मिळाली म्हणून श्याम ओम आणि सानिकाकडे पेढे घेऊन गेला, तर त्या दोघांनी पेढे फेकून दिले. आज साहिलला ऍडमिशन मिळाली म्हणून श्याम ओम आणि सानिकाकडे पेढे घेऊन गेला, तर त्या दोघांनी पेढे फेकून दिले. फेकून दिले का? अहो, त्यांना साहिलची ऍडमिशन झाली हे मुळीच आवडलं नाही. ते म्हणतात की ही दोन्ही मुलं रस्त्यावरची आहेत, या घरातली नोकर आहेत, त्यांच्या स्टेटसची नाही आहेत. म्हणून साहिल त्यांच्या शाळेत आला तर त्यांचं नाक कापलं जाईल. लेखा आणि साहिल नोकर आणि स्टेटस वगैरे अशा गोष्टी त्यांना कोणी शिकवल्या? शिकवायला कशाला हवंय? या घरातली मोठी माणसं लेखा आणि साहिलकडे जसं वागतात, बोलतात, त्याचंच अनुकरण ओम आणि सानिका करतायत ना. आपण या मुलांना घरात आणलंय ना, हे घरातल्या बऱ्याच जणांना आवडलेलं नाहीये. आधी एकमेकात भांडत होते, आता ही मुलं यांच्यात आवडीत सापडलेली आहेत. आता लहान मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं हेही यांना कळेनासं झाले. लहानांशी कसं वागावं याचे धडे आता मोठ्यांना द्यायला हवेत. अहो, मी कितीतरी समजावण्याचा प्रयत्न करते, पण यांच्याशी कसं वागावं आणि कसं बोलावं हेच मला कळेनासं झालंय. तुम्ही आता काही सांगू नका. काय करायचं ते आम्ही करू. अरे, मी चित्र काय बघत बसले? पेटी शोधायची आहे ना. अरे, कुठं गेली पेटी? आजी आता तर म्हणले होते इथंच असेल म्हणून. कुठे गेली? सरकार, आपला अंदाज खोटा ठरला. चंद्री हित असल अशी एक पण खून मला गावली नाहीत. माझं तर डोसकच काम करणं. आपला येळ निष्कारण वाया गेला. साप म्हणून भुईला धोपटत बसलो आपण. फुकटी येळ गेला. पर आता येळ घालवून चालणार नाही, नाहीतर चंद्री आणखी लांब जाईल. सरकार, मला वाटतं आपण इथून निघायला पाहिजे. ठीक आहे, ताईचा निरोप घेऊ. दादासाहेबांनी रामराम म्हणून निघू.
झालं तू आलीस. आम्ही तुला सांगायलाच येत होतो, निघायला पाहिजे आम्हाला. असं अचानक? अचानक म्हणजे ते गावाकडनं एक फोन आला, अर्जंट काम आहे, जायला पाहिजे. काय रे धनू, अजून थोडे दिवस काही थांबला असतास तर. हीच ती डबी. मोरले येळाला थांबतो की. ताई मोरल्या येळ्याला ना तुम्ही जा मनेपर्यंत थांबतो आम्ही. आणि ते ह्याची भाची गावायची आहे ना, त्याला शोधायला निघालोय. अरे एवढंच ना, मग दादांना सांग ना, त्यातला आत्ता शोधून देतील. नाही नाही, एवढ्यात नको. दादांची मदत लागली की आम्ही सांगतोच त्यांना. असं म्हणतोयस? ठीक आहे, मी ह्याला सांगून येते की तुम्ही निघताय म्हणून. थांब, मी आलेच. अरे गाडी पॅक करायचं.